तुला एवढे मोठे समाजात बॉक्स आंबरीत टक्का, खडीत टक्का, अंगणवाडीच्या घुगरीत टक्का, सरकारच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मानात टक्का. जेवढ्या लोकांनी टक्के घेतले सगळे लोक म्हातारपणी इडी होऊन गेले. तर परत मी ना गेलाय किचकट आहे, त्यालाही किचकट आहे, फक्त समजायला थोडं होईल. ओव्या क्लिअर करून देतो मी, 2-4 ओव्या सांग ठीक करतो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, पण ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं हे शाळेचं ज्ञान सोडून द्या. MA याला काही कोणी खात नाही. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडे, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज, वड्याला आल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम आणि येड्या बाबडी सारख्याच उतरल्या. कोणी उठायचं 3 पदरी ठोकायची, काढा शाळा. लोकांनी पोरं आणायची कुठून? शाळा झाल्या जास्त, पोरं झाले कमी. काय करा म्हणून तुम्ही? काहींनी 10,000 भरले तर 3,000 पगार घेतात. काही जूनला परमनंट झाले, जुलैला रिटायर. काय एवढं विशेष नाही. शब्द परत निघाय का? हा मुलगा पखवादातला तज्ञ आहे, हा मुलगा गायनातला तज्ञ आहे, अख्खं जग तज्ञ आहे, अख्खं जग तज्ञ आहे, पण कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. अख्खं जग तज्ञ आहे, पण कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. 8व्या अध्यायातली शेवटची ओवी, 8व्या अध्यायातली शेवटची ओवी, हा सर्वज्ञतेचा ओलावा, यादव कुळीचा कुलदिवा. 8व्या अध्यायातली ओवी, शेवटची ओवी परत निघायचा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ज्ञान. ओवी फायनल, सरकू पुढं. दुसरी ओवी, संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, पण आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत. दोन्ही ओव्या क्लिअर फास्ट मध्ये. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं. संपत्ती आणि दया कधी एकत्र येत नाही, आणि आली तर तो माणूस देव झाल्याशिवाय राहत नाही. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग माऊलीच्या हरिपाठातला आहे. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी ऐकणाऱ्यांना 2-3 सूचना आहे. तुमची आपली बऱ्याच दिवसाने गाते, आपलं काम थोडं वेगळं आहे. इतर महाराजांचा आपल्यात फरक आहे, आपलं काम थोडं नांगाट आहे. कीर्तन ऐकणाऱ्यांना 3 सूचना आहेत. कीर्तनाला दरिद्रेवानी बसायचं नाही, तो यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. दुसरी सूचना आहे कीर्तनाला, कीर्तनाला दुसरी सूचना आहे, बोलत जायचं. बोललं तरच कीर्तन कळेल, नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. आणि कीर्तनातली तिसरी सूचना आहे, शंका असली कीर्तनात बोलता नाही तर जाग्यावर विचारायची. अभ्यास कमी असल्यामुळे 2 महिन्याने उत्तर देईल, पुस्तकं उलटे पालटे करून देईल, पण मी गेल्यावर का नाहीच. आपल्याला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटलं, माझं काय समज. तुला पटाव म्हणून मी कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी? 3 पत्ते पाहायचे आणि अभंगाला सुरुवात फक्त फटाफटा बोलावं लागेल. आज कीर्तनाला घेतलेला अभंग माऊलीचा आहे. हो, घेण्याचं कारण काय? व्हॉट इज द रिझन बिहाइंड इट? कारण इच अँड एव्हरीथिंग इज अ रिझन. विदाउट रिझन नो एनिथिंग. जगातल्या प्रत्येक गोष्टीला कारण आहे. मागचा कीर्तनाला घेतलेला सर्वच पटकन. आजच्या कीर्तनाला घेतलेला अभंग नामपर का? टाळकरी, बिडकरी, इनेकरी, चोपदार, फिरदार इकडे लक्ष द्या. आणि माईचा पहिला पोर आहे. स्वराच्या स्वर ऐकायचे. 1 मी, 2 तू, 3 तुझं, 4 आणि आज जगातली सगळी भावनेचे आवश्यक. या बाबळी पासून या बाबळी पोच, इकडे अख्खी इकीन तुझी शिरावली नाही ना. मी म्हणा तू तुझा सासूचं सोनाचं भांडण झालं ना. सून म्हणती भूक 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 भूक, तुला काय भुकायचं भूक, मला फक्त कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये.
पहिला हप्ता जमा हो गए दिंडीत निघली मी तू तुझा आता 16 मधून 4 गेले आता किती राहिले 12 आता 12च्या 12 पोर ऐकायचे कोणचे रे आता माझ्या जागेवर दुसरा मामा असताना हेच त्याला तुम्हाला असं सांगितलं असतं सचिन माया उठली लोकांनी तर नाही सांगितलं तेच आता माझं कसं मी म्हणतो आता आपण थोडी शिकेलं असल्यामुळं आपल्याला ती भाषा बदलवता वेदाची भाषा साध्या भाषेत सांगायची मग नाथ बाबाला भारून करायची गरज काय वेद कळत नव्हता म्हणून भारून तयार केला नाथ बाबा इतके कष्ट समाजात दुसऱ्या संतांनी घेतले ना अख्खं भारुडाने लोक नादी लावले आता इथं घोटाळा झाला ती माया आहे आणि त्या मायेला पोर आहे 16 आपले झालेत किती 4 आता तिचा पहिला पोर आहे काम नीट ऐका आणि बारीक आहे का पोरं सोड चलानी पोरं थोडं बोलू नका काम शरीरात तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो काम शरीरात तयार झाला का तो डोळ्यावाट बाहेर पडतो आणि डोळ्यात पाप तयार झालं का ते मनाला आधार देतं आणि मन सगळ्या इंद्रियाला खवळवतं आणि विद्वान माणसातून सुद्धा चुकीची घटना घडते याला बलात्कार म्हणतात का त्याला 7 कारणे ऐका 1 कामाला वय नाही 2 कामाला नाथ नाही 3 कामाला जात नाही 4 कामाला शील नाही 5 कामाला कुळ नाही 6 कामाला कारण नाही आणि 7 कामाला लाज नाही थोडा बारीक आहे का आणि ह्या 3 वर्षाचा अभ्यास करा मला वाटतं तर परत कधी बोलू नका तुमचं माझं पहिले शेवटचे कीर्तन समजा या 4 मोबाईल बंद करे गण म्हणता आणि आडव्या रेषेंना आवर्तन म्हणता बरोबर आहे मग तुमच्या 10वीच्या पुस्तकात विज्ञान पेपर 1 प्रकरण नंबर 4 चुंबकत्व आणि त्या प्रकरणात अशी आकृती आहे तिचं नाव काय झालं ना शिवाय झालं ना आता 15 दिवस 6 महिने आधी जाऊ तू कितीला रे सगळ्याचा नाही तुझ्या पुढचा हा कितीला आहे तू हा बोल ना बाबा किती हा कळला हा इकडला कितीला येतो तो बोलतो तुमच्या तू सीमी का मराठी मराठी सीमी का बोल ना बाबा किती मिल्क इज ए सॉलिड लिक्विड और गैस कार्बन wrong carbon is a solid carbon dioxide is a gas नवी वाला फुल बालक का फुल कसं नाही नवीला गुलाबाचं सुरूच होत कालवीला त्याला पाठवायचा आता नवी वाले सांगा फुलाचे भाग किती तुम्ही सांगा मी सांगा इंग्रजी सांगा मराठी दोन्ही ते सांगा हा निरलपुंज दलपुंज पुमंग आणि जायांग करेक्ट इन इंग्लिश इट इज कॉल्ड कॅलिक्स करोला एंड्रोशियम अँड गायनेशियम देयर आर 4 पार्ट ऑफ फ्लावर्स आता बसलेले सगळे बरोबर बैठे सावधान हरिपाठ हा ग्रंथ टिंब या संतांनी लिहिला संत ज्ञानेश्वर
कीर्तनाच्या जागेपासून काही किलोमीटरवर तीर्थांचा राजा आहे. बोल नका बाकीले. कीर्तनाच्या सुक्याण्यापासून काही अंतरावर टिंब गावात रामदास स्वामींचं वास्तव्य होतं. ते पोरं ती सैराट मध्ये ती पोर कोण आहे? आरशी. तो पर्या कोण आहे? आरशा. आता ते नवीन गाण्यामध्ये कोण आहे? पुष्पा. ते वाक्य काय शिकेला नाही, आवाज कमी येतोय. आता एक नवीन आलं ना, आणि झुमकेवाली करेक्ट. आता त्या गावात ऐकू गेलं पाहिजे. आला आला पाटलाचा आवाज कमी येतोय. आला आला पाटलाचा त्याने घाटात केला. याला दोनच माणसं जबाबदार, तुमची आई आणि विनोद नाही म्हणून टाळकऱ्यांना भजनाला सांगतो. आता हे सप्त्यातले जे हरिपाठ आहेत ना, ही आमटीच्या वासावर चालले. आमटीचा वास आला का भजने पिसाळले. पाया पडून सांगतो, हसण्यावारी गोष्टी देऊ नका. नीट आहे का? हरिपाठ हा ग्रंथ नाहीये, त्याला डोके जागेवर ठेवा. भजने बिजने आता ही झोप करून बघायची. हरिपाठ नको. पण जरा ध्यानात ठेवा, हरिपाठ हा ग्रंथ नाही. हरिपाठ हा ग्रंथ नाही महाराज. हरिपाठ विश्वाची हा संप्रदायाचा आत्मा आहे. हरिपाठ ज्याने क्लिअर केला त्याला येताही क्लिअर केला. फक्त दोनच ग्रंथ क्लिअर करा, हरिपाठ आणि काकरा. तुमचा भक्तीविषयी जो ग्रंथ आहे त्याला 40 अध्याय, 53 अध्याय, 40 अध्याय. पण अख्खा भक्तीविषय आपल्यातल्या एका आवडत आहे. उचिनीची काही तुमचं शिव हे तुमचं शिवपुराण जे आहे, शिवपुराण आता निघालं आपल्याला. पुराण आलंय, पुरून आलंय काय पुराण. महाराष्ट्रात ज्योतिर्लिंग आहे आणि पुराण सांगणारा बाय आणि ज्योतिर्लिंगाची निर्मिती नाशिक आहे. कोण बोलून हे जगातल्या तीर्थांचा बाप त्र्यंबकेश्वर. जो त्र्यंबकेश्वरला गेला त्याला जगातल्या कोणत्याच तीर्थाला जायची गरज. जगातली सगळी तीर्थ निर्मिती नाशिक. आणि अंगिरी गंगा शंकराच्या जगतली त्र्यंबकेश्वर आहे. आपल्याकडे लिंग घेतलंय, आता सांगणारा आहे. अख्खं शिवपुराण हरिपाठातल्या एकाच वेळीत आहे. हरी 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 मंत्र. हरिपाठ पाठ करायचं नाही, काय नाही काय नाही. पाया पण झालं. महिला मंडळ गॅदरिंग आलं, शाळेचं गॅदरिंग. तुमच्या पोरानं गाणं घेतलं, लवड बोलायचं नाही. आता मुलगा मला मुलगा तुम्हाला, मुलगी मला, मुलगी तुम्हाला. हा गाणं घेतलं. ते पूर्ण गाणं ओरिजिनल नाचत पटनावर नाचतं. रेकॉर्डिंग करून पॅन ड्रायव्हर. पण ती पूर्ण गॅदरिंग वाटत ना, पोरापेक्षा जास्त मेकअप करून ते जाहीर गावात तुम्हाला ट्रेन ड्युटी बांधलेला आई जाईल. आणि गेलो की पुढे बसतात. खरं बरोबर पोरग नाचायला आलं, स्टेजवर नाचायला आलं. कळत न कळत तुमच्या वेळेची करुणी होत नाही. होते आनंदाने आणि तुमचं मुलग गॅदरिंग मध्ये नाचलं
तर तुमच्या डोळ्याची कड ओढी झाली. एका आईचं मुलगा जर विश्वाची आई ठरतं आणि ते 15 वर्षाचं पोरग जर 27 अभंगाचा ग्रहपाठ हरिपाठ लिहितं तर आपण का करू? हरिपाठ येईल ही परिस्थिती झाली. बोलावं तर तुझ्या बापाचं काय जातं? मी शिव्या खाऊ पाहिजे पण घेतलंय का विनोद आहे. आणि खरं सांगू हरिपाठावर ज्ञानेश्वरीवर प्रेम का करायचं माहिती? का करायचं माहिती? जगात जेवढे संत झाले संत सगळ्यांना आधार. आता एखाद्या बाईला चक्कर आली तर तिला घरी नेणारी माणसं, दवाखान्यात नेणारी माणसं आहे, वेळेला दवाखान्याचं बिल सुद्धा देणारी माणसं. आमची 4 मुलं जन्माला आलेलं बाळ, आईचा आधार नाही, बापाचा आधार नाही, चुलत्याचा आधार नाही, काकाचा आधार नाही, समाजाचा आधार नाही. 4 मुलं निराधार होती. हो निराधार होती. पण त्यातला एक मुलगा विश्वाचा गुरु ठरला, एक मुलगा विश्वाची आई ठरला आणि एक मुलगी आधी माया शक्ती ठरली. मग सगळं महिला 15 ऑगस्टला जर आपल्या पोरानं भाषण घेतलं तर त्याची काम 2-4 दिवसापासून एवढाच टाळा अध्यक्ष माझे अध्यक्ष त्या काम करायला वेळी झाले पाठ करायचे झोपताना केलं उठताना आणि 14 तारखेला संध्याकाळी ना वाचतानाच झोपत होती. तो कागद तसाच खिशात आणि त्याला उठवायची गरज नाही. 15 ऑगस्ट खरखरून उठला आंघोळ काम त्याची कधी आहे ना पुढे जात असतात. तर माझी सर आता माझं नाव घेते आणि त्याचं नाव घेतं का ते याला आले होते माईक सुद्धा खाली करू देत नाही. लगेच सुरुवात. आता शिमा शेपूरची गोष्ट बोललो आणि इथे तर माझ्या बंधुवाला गेलो ना 15 ऑगस्ट सांगणार आहे तुम्ही शांत चित्ताने ऐका. अशी माझे म्हणणं आहे. मी तुम्हाला कीर्तनची गोष्ट सांगणार आहे. म्हणजे छडी घे छडी म्हणले मी छडी घेणार नाही का मी शंका खाल्या नाही बरा ना. आता ही गोष्ट नाही. त्या 2 वाक्याला त्या मुलाला ब्रह्मानंद झाला. आमच्या 16 वर्षाच्या मुलाने ज्ञानेश्वरी लिहिल्याचा आनंद आपल्याला का 50व्या वर्षी शक्यता. पहिला मंडळ पोरींना एक वाक्य सांगतो. 1ली ते 10वी पर्यंतच्या पोरी पायासाठी तुमच्या पोरीने तुम्हाला एक वाक्य आज वाक्य ऐकावं लागेल. सांगू बरोबर. 1ली ते 10वी 1 महिन्याच्या आत तुम्ही हरिपाठ केला. मुलीचा हरिपाठ पाठच पाहिजे. पुस्तक 30 रुपयात 3 रुपयाला मिळते, 7 रुपयाला मिळते. 27 अभंग गुरुपरेपर्यंत अभंग जर 1 महिन्यात तुम्ही हरिपाठ पाठ केला, भविष्यात तुमच्यावर माऊलीची कृपा जर नाही झाली मुलीनं तुम्हाला हरिपाठ करावाच लागेल. कोण करणार सांगा. बोटवर करा सांगत फोटो काढून गेले आणि महिला मंडळाला एक वाक्य सांगतो. महिला मंडळ उद्यापासून परवापासून तुमच्या देवघरात ज्ञानेश्वरी फडक्यात बोला. खरं सांगू महिला मंडळ तुम्हाला ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण. ही वाचलेली गोष्ट नाही. 5 वर्षापूर्वी सुकन्यात माझे कीर्तन झालं तर तेव्हा माझ्या कीर्तनात एक ओवी नव्हती ज्ञानेश्वरी. हे सगळे कीर्तनकार माझ्या कीर्तनाला तमाशा मानायचे. त्याच्या कीर्तनात काही नाही. असे सगळे लोक मला नाव ठेवायचे. आज माझ्या कीर्तनात प्रत्येक वाक्याला ओवी आहे. याचं कारण काय? माऊलीची कृपा झालेलं आहे. मॉडेल तुमच्या पुढे जाईल. ज्ञानेश्वरी मी तर ऐकलं शिकायला गेलो नाही पण माझ्या पाठोपाठ अर्थ येतोय ना वरूनचा अर्थ तोंडातून नाही होतो ना याचा अर्थ ह्याचा पैसे माऊलीची कृपा आहे. ज्ञानेश्वरी देवाला वाचू नका. वाचायला वेळ
आता जर डॉक्टरांना नाही का आणि या बाया जर चेक केलं 40 बाया येणे कशाला माहिती त्या मालिका आमच्या घरात टीव्ही हा ऍक्टमच चालला पोराला नाही पोराला नाही पोरीच्या आईला नाही विषय नाही केवढा पागलपणा आहे त्या मालिका पाहताना सर्व पात्र काल्पनिक आहे असं जर घडलंच तिला बाबाला मालिका जगत मरायचं तिला वगैरे नाही भाऊ कालच्या भागात तिला पाहिलं नाव होता आजच्या भागात तर ते दुसऱ्या सगळं ते उद्या जर त्याच्या तिच्या पहिल्या नवऱ्याला कळलं तर उद्याच्या मागं काय होतं ते म्हणून ते जाऊ दे पण हा प्रयोग मी केला तू हा काय होईल ज्ञानेश्वरी घरात ठेवा आणि भजने घरात ठेवा भजने ते कोण शिकायला तुमच्याकडे यांना 12 आणि 15 वर्षात काही शिकू नका यांना पहिला हरिपाठ शिकवा पहिल्या तारखेत घेताना मन बाबा मन पण बाबा तिकडचं म्हणजे 12 वाईतूच म्हण 12 वाईतूच म्हण 15 वाईतूच म्हण आरतीच्या बायकोला करायला 30 वर्ष गेले महाराज आमचे हे पूर्ण सांगायला 31 वर्ष मला महाराज झालेलं झाले महाराज पुस्तकातले माझ्या सगळे वाक्य पुस्तकातले नाही यातले 80% वाक्य अनुभवाचे प्रत्येक वाक्य अनुभवाचे वाचण्यापेक्षा अनुभव आता हे जे पोर आहे ते तर एखादं पोर महाराज बाकीचे भाकरीवाली समाधी तुमच्या पाया पडून सांगतो वाईट वाटेल तुम्हाला परमार्थ रक्तात असावा हे उष्ण अवसान चालत नाही काही माणसं 6 वर्ष शाळेत राहील फक्त घोटाळच नाही असायचं गावाकडे पाहिजे गरज घालताय सगळ्याला फिकून आणली पण काही आऊटकरी गाडी आहेत पण काकडीच्या 9 मालिका म्हणतात पाया पडतो हरिपाठ पोरानो 27 अभंग हरिपाठाची कधी नाचून म्हणायचे 27 अभंग कधी उद्या हाणून म्हणायचे नाही आणि आठवी गाडी जाऊन कधी म्हणायचे नाही 27 अभंग हरिपाठाचे शांत म्हणायचे आणि ते कसे म्हणायचे जर ऐकायचंच असलं तर सातारकरांचा हरिपाठ आणि सातारकरांचा जो हरिपाठ आहे हा धुमाळ्या हरिपाठ नाही सायलेंट हरिपाठ आणि सायलेंट हरिपाठ का म्हणायचा तर इथून हरिपाठ म्हणतात ही तुमची स्वास्थ्य याला झाला पाहिजे आणि शरीरावरचे रोम उभे राहिले पाहिजे तर तो पार मारतो मित्र चिरंजीव पदामध्ये नाथबाबाने 3 वैराग्य सांगितले राजस वैराग्य तामस वैराग्य आणि सात्विक वैराग्य तुम्हाला दंडाई जोडलं केलंय काहीतरी अवसर आणायचं हे पडणार नाही का काहीतरी आता हे झटून गेले हे जर 8 वाजता उठल्या हे निघाला पाहिजे भजन्या हा सूर्य उदयाच्या अगोदर तिथं बाबा धुणे माझा बाबा तो 11 वाजेपर्यंत आहे आणि भजने कधी जाणार तेव्हा अशा रात कधी भजन काढत अशा रात्री ओळखता घेणं 3 किलो विचार पडायचा मी तुमच्या पूर्व एवढे सुरुवातीचा विक्षेप झाला की त्याला तरी मी सरस्वती आणून वनदेवता आणलीच केलं आणि गेलं असं सत्य झालं नाही आतून प्रेम पाहिजे
एवढं डॅमेज झालं पहिलं फेलच झालं तरी इथं उठायला लागला पण मी तू असं गेलं तरी तुम्ही आतून भजन कधी 10:30 जमलं करायचं नाही लईत 7ला सुरू करा हे बोलायचं आणि भजन कधी जेवण सोडून पुढं करायचं नाही तिकडे तिकडे बोलणं घेतलं येतं तिथे 5 मार्क झालं रिंगण काय त्याला फोन झालं त्याची ऐकून तो काय तुला काय तुला विचार झाले भजन त्याच्या घरी भजन पिऊन पाडलं त्याच्या घरी जाऊन म्हणायचं नामदेवा पुत्र खरं आणि त्याच्या म्हणायचं आणि त्यांनी मालिका कोणती पाहिजे ऐकलं काय आई सगळी कुठाने बोलायचं आणि भजनाला पैसे किती यायचे माहिती का 8 रुपये भजनी 50 पैसे अरे का एवढा घ्यायला या भजनांमध्ये इतकी गड झाली या गटा पाहिजे पाच त्या पाहिजे वाटून सत्तेने का खायला तर मीटिंग बसले लोक तसं बघा आपल्या भावने 1 तारीख होता माझं नाही बसलं भाव आम्ही मिळून एक पोराचं सांगितलं करायला आपल्या मिळून तिथं एक ते वाटतं ठेवी ना आणि कीर्तन गाणं काय आलं आता मित्र तुम्ही मला सांगा हरिपाठाच्या जास्त कीर्तन तुम्ही हरिपाठ पहिल्यांदाच कीर्तन हरिपाठाच्या काकड्याच्या आवाज कोणी नाही लागत नाही ते डोकं घालतो का 2-3 दिवस पाठ उचलून मात्र झालं ते आता आमची कीर्तन ठरेल झाले आपली यायचा आणि कीर्तन ठरेल झाले 15 मिनिटं ज्याच्या घरी जेवला त्याच्यावर बोलायचं दुसरे 15 मिनिटं ज्याने तारीख घेतली त्याच्यावर बोलायचं किती गेले आज आता ज्याच्या पाठीत घेतलं त्याची पुरी झाली 15 मिनिटं आई 15 मिनिटं बाप याचा परवाना संपलं गेलं ऐकायला या तज्ञ मला काय आईची माहिती सांगितली तर सांगते नाही ना पण मला 2 नाव घेऊन खरं सांगितलं बाई तुला शिवण्या घरात घरात दुसऱ्याची आई सांगितली त्याची आई नाही सांगितली त्याची आई त्याला तिने आला नाही पण तो नाही अगं बाई ते तत्व
देवाचं नाव कधी बोलणारे देवाचं नाव कधी बोलणारे म्हणूनच मी का सांगू तर हरिमुखी 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 मना हरिमुखी गाता माझी मदत झाली आणावं साळुंकी म्हणजे बोलत होती काही बोलत होती कोण देवाचं नाव घेत होते नामरूपासकट भजन करते ती वाणी आणि नाकाच्या किल्ल्याच्या सरवर भुरकुटीमध्ये नजर घेऊन अखंड भजन करू जाते ती वाणी वाच्या बिंबीच्या दोन्ही बाजूला जणक भागे मध्ये बाईकी खड्डा आहे खड्ड्यात बोट ठेवा सरोवर 3 खड्डे लागतील 1 2 3 या तिघांची नाव ऐका याचं नाव आहे परा याचं नाव आहे पशद याचं नाव आहे मध्यमा याचं नाव आहे वैखरी देवाचं नाव इथून निघतं प्रेमाची भाषा इथून निघते दातून कंठ इथून येतो मोहम प्रयोग जर पाहायचा असेल तर लगेच दाखवतो जागेवर ओम शब्द म्हणून मी बोलतो तसं ओम 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 आता मी काय इथं हाताचे का पहा ओम 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 इथं हाताचे का पहा इथं हलते का पहा इथं धडधड होती का पहा ओम ओम पहा मी आपलं ठोक काढला इथं हाताचे ओम इथं हाताचे ओंकाराची खुशी अक्षरे अपूर्णशी तेही उद्धत वेगळीशी ओंकारामधून वर उमेद तयार होतो आणि इथून भजन केलं तर त्याला माहित वाटेची सुलभ रामकृष्ण वहाँ एक तत्व नाम हरिषि करुणा ते नाम सुपेरे रामकृष्ण असं झालं नाही वायाने पंथा तुम्हाला एक वाक्य सांगू आता सगळे काळ कधी कीर्तनकार कोणी असेल तर सांगा मला पैसे मिळते वसायदानामध्ये शिवने हा शब्द किती वेळा आला इत्यादी वस्तू मी करीत काय
म्हणा आता विश्वास म्हणजे टप्प्याटप्प्याने म्हणा गोंधळ नाही करत. आता विश्वास येणे आता इथं थांबवा येणे थांबू जा. कुठला शब्द तुम्ही म्हणा वाघ येत नाही एवढंच म्हणा येणे वाघ येत नाही. आता थांबा वाघ येत नाही याचा अर्थ वाघे वाघे सांगितलं ना चार परा पसंती मध्यमा मैत्री. आतून भजन सुरू केलं तर माझा यज्ञ हा सफल होऊ दे मग तो शब्द मग पुढचा शब्द आहे तो शावे तो शोध तो शब्द दोन वेळा अगोदर मला आनंद होऊ दे मग पुढच्याला मग मला तो जीव राहता. चला हा तिथं चला अरे मनाचं खरं चला कल्पतरूचे आता कल्पतरू म्हणजे काय करेक्ट तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करा. चला आरव या शब्दाचा अर्थ समुद्र. समुद्र जसा विशाल आहे तसा तुमच्या सगळ्या अंतःकरणाच्या इच्छा पूर्ण होतील. कशा चिंतामणीचे गाव म्हणजे चिंतामणी नावाचं जे गाव आहे तिथं तुमच्या चिंता मिटल्या जातील. येणेवरी ज्ञानदेव कोण तपास करते दिसायला निपासायला दिसायला हरिपास सत्याला ज्ञानेश्वरीमुळे तुकडे सकमावायला पारायला बंद एका पंडितांना पोहेटले विद्यालयाने सुरू केले. पाया पडतो ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे ना हा उचलतो नाही जोरात उचलायचा नाही आजपासून सुकेण्यावाने ध्यान करा. तुमच्याकडे जावेला प्रवचन असतात त्या प्रवचनाला ज्ञानेश्वरी आजपासून देऊन यायची नाही. 50व्या वर्षापासून गावाने नियम केला तेव्हा ज्ञानेश्वरी ओळी पाठ करून यायला सांगा त्या प्रवचनाला. तो काय फुकाट करीत नाही. त्याच्यानंतर ज्ञानेश्वरीने दिवस मूर्खासाठी भोगदेव ज्ञानेश्वरी ठेवायची. तिला फुका पण तुला तिला बोलले हा ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे का ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. आणि त्या ज्ञानेश्वरीचा अपमान आहे. आणि ती नदीवर ज्ञानेश्वरी न्यायची आणि त्या बाबांना जाऊन सुरुवात करायची घेतली का आणि त्या पिंडाला कावळा शिवला ते गावात 2-4 टक आहे ना त्याचं देवाला सोडले बाबा लिंबाव कावळा आला बाबाचा भाव नाही बाबा कावळा म्हणजे तुम्ही ओळखून आता विश्वास अरे ज्ञानेश्वरी इतका बारीक मी आमच्या भागात तरी दहाव्या जरी गेलो मला दहाव्याला मी जात नाही. मला पाहिलं तरी प्रवचन कर ज्ञानेश्वरी दाखवतो मूग काढणारच नाही तर म्हणजे एकच किती नियमच नाही ज्ञानेश्वरी. आणि मी कुठं दहाव्याला गेलो ज्ञानेश्वरी ठेवेला असली मी उठलीच सुद्धा नाही. ज्ञानेश्वरी उचकून आहे ते ज्ञानेश्वरी ठेवत नाही तिथं पावित्र्य राहत नाही. आणि आपल्या बाबाला ज्ञानेश्वरी ते निवडीचं पत्र आहे विनोद नाही मला. या लोकांना आपण लई समजून सांगावं लागेल. काय मत आहे तुमचं? एक वाक्य ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला पंडित बनवते तर ज्ञानेश्वरी लिहिणारा किती पंडित आहे. परत ज्ञानेश्वरी खबर आणि ते पण जावे ते बघ कावळा ज्ञानेश्वरी इतका बारीक ग्रंथ आहे का कावळ्यानं पण कावळा आला मेघ ज्ञानेश्वरी उचलली हे मेलेल्या मासळीचं नाव लिहिलं होतं. त्या बाबा प्रेम नव्हता काय तुमचे मेंदू एक गाव मला सोडून येत होता त्याची सायकल ज्ञानेश्वरी होती. मी नेमका बोलून गेलो. ज्ञानेश्वरी आपली आई आहे गाठा आपला बाप आहे आणि
बस त्याचे कपडे कपडत तेव्हा सफारी घेतली तर त्याला पोराचं लगी रोज जपून ठेवली. आता खरं सांगायचं तुम्हाला बसायचं थोडं वाजली की तुमचा काही विचार पाणी आहे का नाही मला बोलायचं भाग मी 6-7 तास बोलतो ही पुस्तकाने काळाची पहिलं कौतुक कमिटीचं करावं एवढा मोठा सप्ताह केला. दुसरं कौतुक सत्तेला पंकज करावं. आता आमच्याकडे कीर्तन करायला एक नवीन सिस्टीम आहे. आमचे 52 रुपये नाही चित्र गावातले 2-4 येडे हातात धरायचे 97 कीर्तन करू. आता सगळीकडे कोणता तडा घालावा 97. त्या 97 कीर्तनाचा असा तमाशा लावाय कीर्तनाला 200 जेवायला 2,000 पंक्ती घालणारे गेले. ते बाबा 7 लवकर राहत कमर बांधून बोलायला सुरुवात होता होता 8 लोक येते 7:30 रोज जातात दिवस रात्री पण घेतलं लय लांब बसले पाहिजे भेटत संत संत एवढं होता रात्रीची गोमत झाली तुला सांगायला बघत झालं काय झालं काही बसले तिथून समजलं जेवले ना आले बाई काही नवीन फटा आणायचं द्यायची लोक म्हणजे महाराज लोक नाही चित्र काय गावातले बंद हाताशी धरायचे आणि त्यांच्या शिष्याने म्हणायचं आमचे गुरु आहेत ना पैसे फक्त गावात दुसरीकडे सत्ता करायला गावची पंगत मागायची ही पंगत गेली 1.5 लाख ही लोक बरोबर तुमचा कार्यक्रम करताना तुम्ही त्यांच्या तुम्हाला स्तुतीच आवडती आमच्याकडे स्तुती होत नाही तर आमच्या लोकांना राग येतो पण आम्ही कोणाचा लाल करीत नाही कामच काय आमच्या मनात लोक स्तुती आहे काय त्यांची हे फार होत करू आहे गावात आणि यांची आमची फार आणि झटायच्या बाबतीत देव माणूस आता मी सत्ताची करणारे मला पंक्तीचं करून ती लाल शेर ते घरावाच्या लोकांनी बसतील नाव त्याचं घेतली माऊलीनं ओविली पूज्यता डोळा न देखा स्वकीर्ती काही पहिलं कौतुक कवितेचं करावं तरुण मंडळाचं करावं सगळ्या मंडळीला धन्यवाद एकदा प्रेमानं भजन करा वर्ष लागतात महाराज काही पोरं नोकरीला आहेत तर शनिवारी पेटायला काही देवाला सोडले तर ते कोणत्याच कामाचं काही ना उत्पन्न बरं आहे तर त्याला प्रियशी तो काही एक तामाशा आहे आणि शेतकऱ्याचं आहे ते तर कवाय टाईटच कांदी काय गेलं 3200 रुपयाला कांदी इकडे कोणीच मुक्त तरी मला 2-4 कांदे कशी होती झाली तुम्हाला पडला महाराज पोरांना प्रमाण लावायची पाहिजे आली विरळा आयुष्यात थोडी टाइमपास किती मुलं झाली मागायची पहिली शाळा आता फास्ट ऐकायची मी 16 मोजायच्या मी तू तुझं माझं किती 4 काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार 6 10 पुढे ऐका पुढे 6 राहिले बरं का आशा इच्छा वासना तृष्णा मनसना आणि तितिक्षा 16 पोर आहेत बाहेर सर्व सर शांती बोल नवीला कोणी का नवीला सिमिका मराठी हे बाकी नीरज बाकी बोल नका सगळ्यांनी नवीला शिबिला का शिबिला चॅप्टर नंबर 1 पेपर नंबर 1
Science and technology. In first chapter, one scientist had the 3 rules. What is the name of that scientist? नवीन कोणी तुझ्या मागे आलं नवीन ऐकतो सीबी का मराठी मग मध्ये ते नेम सायंटिस्ट how many rules? 3. Action and reactions are equal, but their direction is opposite. It is called. It is सांगते पण मागो. It is तू कितीला रे? दहावी सीबी का मराठी? हे बोलला का बाकी मराठी का? बाकी बोलला मराठी बोलला आवडते साधने वगैरे सेना किंमत म्हणतात याला सांगत होता आवडते साधने नंबर 2 शंकराला धडक येडक्याने रावणाला धडक येडक्याने इंद्राला धडक येडक्याने चंद्राला धडक पाणीला धडक येडक्याने हा माईचा पहिला पोरग आहे त्या पोराचं नाव आहे मी तू तुझं माझं हे 4 झालं आणि पहिला पोरग काम दुसरा पोरगा आणि पायात राडा करा खून करायला काही 2-4 दिवस झाले 50,000 रुपये भेटले मी काही गावाचं माफ झाले 2 झापडीत उतरलो खटक्यात लागला आणि तुम्हाला कधी सांगत होतो चोर सोडा पण दारुड्या कधी सोडायचा जेवढा पिसावता येईल कारण दारुडे जे म्हणतात एवढे ते शहाण्याचा आप घेण्यासाठी दारूचं नाटक करतात त्यांना आपण काय बोलतो हे सगळं समजत आहे सगळं समजत आहे ती नालायक भांडण काढताना जुनच काढणार नवं काढत नाही आणि माणसात बोलणार तुम्ही बा सोर सोडा जाऊ द्या एका थोडा देऊ द्या एवढा म्हणलं जितका पिसावता येईल खुबा करा बोल शकू द्या एवढी इतकी नालायक असतात
चांगल्या माणसाची इज्जत घेतात आणि आपण जर त्यांना सोडून दिलं तर त्यांना जिंकल्याचा आनंद होतो. मी सवणे एवढा जेवढा रिपीट करताय 14 जण काहीतरी आमच्या चालू केली एवढी एवढीच आखरी बंगरी बापाची पाहिजे आणि मोटरसायकल निघाली चौक माझं चौक कुठं बसेल असं चांगल्या फाटे दोन्ही बॉल सगळं आणि त्याच्या दहाव्याला इंग्लिशचं प्रवचन आता काय वाद सांगतो वाद सटकल्याची ओळी कुणाने खून करायला काय 2-4 दिवस लागत नाही मर्डर करायला काय 5-6 दिवस लागत नाही बलात्कार करायला काय दुपार लागत नाही. आता एखादा म्हणजे तुला शिक्षण समजा 5-6 लाख देतो इंग्लिश मग शिकतो इंग्लिश काय एका धापडीचं पण ते 5-6 लाख खर्चाचे का हा प्रश्न आहे. मायेचा दुसरा पोरगा आहे तो तिसरा पोरगा आहे लोक आणि जगातली सगळी भांडणं लोक पाहिजे आणि बाहेरचा चौथा पोरगा आहे मग मी काय का पहिला काम विचार सोडून येते नंतर पुढे काम क्रोध लोक मग आणि मग मी काय का आता 50 वर्ष सत्याचं आहे जरा गाव पुढारी मी काय का 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून निकाली झाले याच्यावर तुमचं काय मत? गावातला एकही पुढारी शाळेकडे डोकून पाहत नाही. एकाही ग्रामपंचायत सदस्याला शाळेचा पट माहित नाही. फक्त याची त्याची शिकवायची सत्ता वागायची गावात दोन ठिकाणी लावून द्यायचे गट काढून लावून द्यायच्या 2दा शाळेचा 26 जानेवारी 15 ऑगस्टला कपडे तर असे घालून जातो जसे काय याला इंग्रज उचकून असण्यावारी गोष्टी घेऊ नका. या जगात महाराज महिला पुरुष गावात काहीच नाही झालं तरी चालेल पण पहिली शाळा चांगल्या पाहिजे. याचं कारण आहे आपण सगळी बसलेली माणसं हे झेडपीच्या शाळेत तयार झाले. आजही सगळी माणसं मोठ्या मराठी शाळेत क्लास होते. तुमच्या पाया पडतो गाव सरपंच कमिटीवाली एक 8-10 दिवसातून शाळेत जा शिक्षकाच्या अडचणी पहा एखाद्या गरीबाच्या मुलाला मदत करा. मला अजून नाही 4थी पर्यंत गरीब पोर आहे की ते फी भरू शकत नाही भरली तर ते स्कॉलरशिप घेऊ इतकी हुशार आहे. तुम्ही त्या बहिणीला भेटा 4 पोरांची 50-100 रुपये फी भरा गट पाडून हा या साहेबाचा तो त्या साहेबाचा हा या गटाचा तो त्या गटाचा. अरे या गटांपैकी तुम्ही वाट लावून टाकली गावांची वाट. त्यांचं शिका कशी जुन्या गोविंदानं आता घेतलं गेले 5 वर्ष कमी पडलं का लांबवणे 2 कशी खेळी मिळी आहे चिकन तुम्ही भिकार नको फार गावांचं वाटवून देऊन टाकलं रोज 40% शाळेतले पोरं मोबाईल मध्ये रमी खेळून भिकारी झाली. तुमचं काय मत आहे? नाही आत्ता कीर्तनात तुम्हाला 10 लोक दाखवतो मी इथं शेअर मार्केट मध्ये भिकारी झालेले इथं 10 बापाला पाहिलं होतं 30 रुपयाला 36 रुपये जमिनीला गेला 1 लाख घरात ठेवा. इतकी कीर्तन ऐकू नका. आता तुम्ही माझ्यापुढे 100 करोड वेगळा 50 वर्ष सत्तेत आले काय गावांना फायदा आहे सत्ते करून? सत्याचा फायदा 5च जणांना आहे. मंडपवाल्याला आचार्याला महाराजाला नाही गावाची गावांच्या असण्यावारी गोष्टी देऊ नका.
तुम्ही आत्ता माझ्याकडे 100 पोरं उभे करा, 10 मिनिटं कीर्तन जाऊ द्या, तुम्हाला 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पिणारे दाखवतो मी. बोला तुमचं काय नाही. फक्त खरंपणी बोलायचं नाही. खराब बोला का त्याची बातमी, खराब बोला का त्याला घोडा, खराब बोला का त्याचा गुन्हा, खराब बोला का त्याची क्लीन, खराब बोला का त्याचं गेम. अक्षरशः आपल्याच्या गोष्टी राहिल्या रे पहिला म्हटलं 4 वर्ष 10व्याला जायची लाज वाटते. लाज वाटते, लाज. बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय, काय करता तुम्ही गावात गेलो करता काय? बाप जिवंत आहे, मुलगा गेला, मुलाने बापाला पाणी पाजावा, कोणता न्याय? न्याय कोणता? 20-22 वर्षाचं पोरग दारू पिऊन मरतात आणि 7 वर्षाची आई त्याच्या प्रेतावर डोकं ठेवून रडते. याच्यापेक्षा वाईट काय? काय वाईट? या 4 वर्षात महिला मंडळ एखादा माणूस तरुण पदात मेला आणि त्याचं प्रेत जर आंघोळीला बाहेर काढलं तर त्या प्रेताजवळ त्याची लागलेली पोरं उड्या हसतात, उड्या हसतात. काय माहिती त्या पोरांना माझी आई विधवा झाली. ही चिमुरडी पोरं आहेत, त्यांना काय माहिती? ती पोरं आईला म्हणतात आई माझ्या बाबाला सगळे लोक का आंघोळ घालतात? सांग माझ्या बाबाला का आंघोळ घालतात? आणि ते प्रेत रस्त्याला घेऊन जातात आणि ती पोरं विचारतात आई माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं? आई सांग माझ्या बाबाला बांधून कुठे चालवलं? आणि ते प्रेत पेटवल्यावर सगळी लोक हसतात, रडतात आणि ती पोरं हसतात आणि हसणारी पोरं आईला विचारतात आई पेटवलं गे माझा बाप? आई पेटला माझा बाप, आई त्याने काय केलं सांग? आई म्हणते तुझा बाबा देवा घरी गेला. ते पोरग पाठ करतो, सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तू आज खेळत का नाही? माझा बाबा देवा घरी गेला. शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला रे, मेलाय रे तुझा बाबा, तुला परत बाबा नाही मिळला. ते पोरग शाळेतून घरी येतं आईला म्हणता आई मेलाय माझा बाप, मेलाय. आईला चक्कर येते आणि आई खाली पडते. महाराज या 4 वर्षामध्ये 3रीची पोरं बापाच्या राज्याला आहे. या 3 वर्षात स्तनातलं दूध पेणारं पोरं आणि या 3 वर्षामध्ये पोटातली पोरं बापाच्या राज्याला. आणि पोटातलं पोरग जर बापाच्या जागेला असेल तर ती बाई लग्न करू शकते. पण त्या निष्पाप बापानं काय केलंय की त्याला आयुष्य कसं काढायचं? आज आपण सांभाळलेली मुलं आपल्याला सांभाळत नाही, तेव्हा मुलाला सगळ्यात नालायक आवला जर कोणची असेल तर दारुड्यांची ध्यानात ठेवा. इतकी नालायक भांडे विकून दारू करणारे लोक आहेत. भांडे विकून लुगडे विकले ह्या नालायक आणि बायकांचे लुगडे. करायला गेला कसायला गाय गेला, दारुड्याला मुलगी देणं सारखीच गोष्ट आहे. महिला मंडळ 9वीची मुलगी आहे, शनिवारचा दिवस आहे, सकाळची शाळा, घरी आली पोरगी 9वीची. आई बाय काय ग बाळा? आई आई कोण म्हणते? पोरगी. आई काय म्हणलं? का रे बाळा असा गाल वाढला? पोरगी आईला म्हणते आई मंगळवारी माझी वार्षिक परीक्षा आहे. मग बाळा काय? 40 रुपये फक्त किती? आई काय म्हणतो? कामाची 40 तुला देईल, बाकी अभ्यास कर. वडील मुलाला पण रडला. गरीबी आणि पटवायला मुलगी पळून गेला रडला. आणि रडणारा बाप पोलीस स्टेशनला जातो, पोलिसाला सांगतो माझी मुलगी सापडू द्या. द्या माझी मुलगी सापडून ती मला प्राण द्या. पोलीस म्हणतो तुमच्या डोळ्याचं पाणी पुसव, तुमची मुलगी सापडून देईल. बाप रात्री उशीमध्ये गुडघं बसून रडतो आणि पोलिसांना फोन येतो तुमची मुलगी सापडली.
तो बाप पोलीस स्टेशनला जातो, बापाच्या डोळ्यात त्या पाण्याचा झाला पोलिसाच्या पायावर पडता, पोलिसाचा पाय ओला होतो, पोलीस होतो, तुम्ही का रडता? बाप पण तुम्ही माझ्या इष्टीचं वाटोळं करेल, पण माझी मुलगी दुःखी करणार नाही, मुलीला त्या मुलाचा नाच सोडावा. ती पोरगी पोलिसाला म्हणतोय माझा बापन, माझा भाऊ, माझा दुश्मन. बनान मिळालेला बाप उशीमध्ये गुंतून जर कसा रडतो. पोरीनं तुम्हाला एवढ्या 2-4 वर्षात तुम्ही लाजा सुद्धा वाटत नाही, तुम्हाला भिकार पोरांच्या नादी लागून तुम्ही बापाला दोषी बनवलाय. अरे लाज वाटली पाहिजे आपल्याला भिकार पोराच्या प्रेम करायला. तुम्हाला माहित नाही पोरीनं, तुमच्या भावाला तुमच्या लग्नात टाकायचं होतं, तुमच्या भावाला तुमच्या लग्नात उड्या हाणायच्या होत्या. त्याने शर्ट घेतला पण बहिणीच्या लग्नात घालायचा, बूट घेतला पण बहिणीच्या लग्नात घालायचा. तुम्ही भिकार बरोबर पळून गेल्या. त्या कर्जा भाऊ आयुष्यभर खाली मान घालून राहिला. जशी बहीण पळून जाते त्या भावाची गरज अपमानाचं आहे. आणि तुम्ही अभ्यास करा महिला मुलं, या 3 वर्षात सगळ्या पळून जाणाऱ्या पोरी अल्पवयीन आहेत, 13 ते 18. आणि तुम्ही बारीक अभ्यास करा, एकही पोरगी विद्वान पोराबरोबर कधी पडून गेली कधीच नाही. पोरगी प्रेम करताना हुशार पोरावर कधीच करणार नाही. मुलींमध्ये 2 गुण आहेत. स्मार्ट मुलगी कधीच स्मार्ट मुलावर प्रेम करणार, हा जगातला इतिहास आहे. स्मार्ट मुलगी सावळ्यात पोरावर प्रेम करणार, आणि पोरगी प्रेम करताना विद्वान पोरावर कधी करीत नाही. पोरगी प्रेम करताना भंगरीच पोरावर करणार. भंगरी म्हणजे इन मराठी छपरी, एकदम चरित्री कागदात काम काय करतोय ही वरच्या मोठी हे कीर्तन थोडं झोंबल तुम्हाला, पण स्थिती नाहीये, हे वस्तुस्थिती आहे. ती तुला खरं का खोट आहे. आणि तो कोण आहे माहिती का? काम आहे का. आणि तो काम साधा नाहीये, त्यानं धडक मारली, धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, धडक मारली शंकरा, धडक मारली लांब जाय काही सुधरत नाही. आता इथे जाऊ माया. आता आणि इथं एकच काम आहे, जीवाला संपवलं, भजन करून यायचं. आज तुम्हाला मला 3च संपवलं. मग इच्छा म्हणजे बाई तुझे दिवस संपवलं. काय का आता लोक पारायण करायला लागले, आता लोक सत्य करायला लागले, आणि आता लोक माऊलीनं हरिपाठ केलाय, तुकोबाराने गाथा दिलाय. आता भजन झालं त्या माया कमी होते, तुला मारायचं औषध आम्हाला सापडलं. काय भजन केलं की माया कमी होते, आणि माया मारायचं औषध आता आम्हाला सापडलं. हे कोण म्हणते? इच्छा. माया म्हणजे बाई भजनानं मी मरते हे मलाही माहित आहे, पण हरिहरी तुम्ही म्हणाले आणि येणे मायाला मी मरते हे मला माहित आहे. तर तुला माहित नाही बाई, मला 14 पोर 16 पोर आहे, नवरा न करता. माझी ती 16 पोर आहे, ती पोर एक पोरगा ऋषी मुनीला संपू शकतो, तर सर्वसामान्य जीवाचा हाल करावा. माया म्हणते बाई, इच्छा म्हणते बाई तुझं तर मरण जवळ आलंय, भजन केलं की तू म्हणणार आहे. तुझी 16 पोरं असे कोणते पराक्रमी आहेत. त्यावेळेस ती पोरगी सांगते, ती माया सांगते, ऐक माझे 16 पोरं. आणि आता तुम्हाला 16 पोरं ऐकायचे. या शिवाला पहिला मुलगा झाला मी महाराज आहे, तू चक्र. तुला कोणी सांगितलं तू महाराज आहे? अरे तू पांडुरंगाचा निरोप आहे.
मी ग्रामपंचायत सदस्य आहे, तू याला तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले बाबा. तू सदस्य नाहीये, तुझा गेम केला गावानं 13 लाख. आता मी माझ्यामुळे तुमचा मी म्हणून राहिले, दुसरी राहिले, दुसरी केली. माझा पाय लागला, तुझा पाय, तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येताना ती 1 एकर जमीन एकूण आला. नवीन कीर्तनकार झाले ना, नवीन कार्ड छापितात, कार्ड कीर्तनकार, त्या कार्डावर काय पण छापलं, रामायण झालं, भागवत झालं, शिवपुराणकार, शिवचरित्र, समाज प्रबोधनकार, कीर्तनकार. तू सगळा एकटाच करतो, आम्ही काही बोंबील भाजी तुम्हाला आयुष्यात आठवलं इंद्रिकर कोणाच्या आठवलं इंद्रिकर कधी मेसेज करा नाही का, मोठ्याच्या कोणाला जाहिरातीची काय करा. आपला बापच पांढरे का आपल्याला येण्याला म्हणायची गरज काय. जाहिरात कशाची जाहिरात, कीर्तनकारांना काय जाहिरात करेल, कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला जात नाही. ती म्हणते हे मला पोषण देते, मी म्हणतो देव दे, पण तू लावी की कुठं हा प्रश्न दलित आहे. आता हे लवणी लावून जर माणसं गोरे होत असते, मी इतक्या दिवस सावळा राहिलो. जाहिरात सगळ्या खोट्या आहे, तरी लोकांना खरं वाटते. आमचं सगळं खरं आहे, तरी लोक आम्हाला तकलीफ करतात. 30 रुपयाचा साबण 3 कोटीच्या हेलिकॉप्टरमधून पडतो. लावलं पोरं घोड्यातून हेलिकॉप्टर हाताची जाहिरात केली, ठीक आहे, जाऊ द्या, ठीक आहे. अमेरिकांची जाहिरात आपला माणूस आहे करायला, अमेरिकांची जाहिरात केली. एक पोरगोवर हाकत आणि अमेरिकांमध्ये एका पुढे तिचं नाव नाही. लाकडाची राख होईल, पण राखेचं लाकूड होणार नाही. उसाची साखर होईल, साखरेचा ऊस होणार नाही. दुधाचं लोणी होईल, त्याचं दूध होणार नाही. एकदा हृदयातला देव कळला की दुःख येणार. आपल्याला हे जे दुःख येतात ना, हे ज्ञान आहे का अज्ञान आहे? अज्ञान आहे. आणि माझा कीर्तनात घुसताना असा सुरस चालू. आपण आता मी तुमच्यापुढे प्रश्न मांडलाय, देव आहे, तुम्ही मला उत्तर दिलं आहे, पाहिला नाही, मी तुम्हाला समजून उत्तर दिले. मग आता तुम्हाला पुढचा प्रश्न मांडतो, फटाफट बोलावं लागतं. आपण एका देवाचे लेकरू आहे का, हा किंवा नाही आहे. आपण सगळीजण एका देवाची लेकरं आहे. तर गाईचं वासरू गाईसारखं, शेळीचं बकरू शेळीसारखं, कोंबडीचं पिल्लू कोंबडीसारखं, कुत्रीचं पिल्लू कुत्रीसारखं. मग हे देवाचं पिल्लू देवासारखं का नाही? खाण्यावर तरच कळत नाही, तर काही कळत नाही. जरा पुढं कुत्रीचं पिल्लू कुत्रीसारखं, म्हशीचं रेडकू म्हशीसारखं. मग हे देवाचं लेकरू आहे ना, मग देवासारखं का नाही? उत्तर आहे का नाही? त्याचा बाप पांडुरंग आहे, त्याची आई रुक्मिणी आहे, त्याचा भाऊ पुंडलिक आहे, आणि याची बहीण चंद्रना. हे पांडुरंगाचं लेकरू आहे. हो, हे पांडुरंगाचं लेकरू आहे, पण हे देव का नाही? उत्तर आलंय, हे देवाचे लेकरू आहे, पण देव का नाही? त्याचं उत्तर आहे, हे जग विठू पाटलाच्या दारात आहे. विठू पाटलाचा, आणि विठू पाटील कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे, त्याचं नाव पाटील आहे. त्या पाटलानं
तुम्हाला एक पत्र दिलंय, ते पत्र मी तुम्हाला वाटत टाकेल. चिरंजीव शिवाजी पंत पत्र नाही का बाबा? चिरंजीव जीवाजी पंत म्हणजे कोण? आपण यांना चिरंजीव शिवाजी पंत यांना आत्मारामाचा नमस्कार म्हणजे आत्मदेवाचा. आम्ही तुम्हाला 100 आयुष्य वर्ष देऊन एक काही कामासाठी खाली पाठवलं होतं. आम्हाला माहित नव्हतं तुम्ही इतके वाया जाल. मी देताने तुम्हाला 100 गावाची सनद दिली होती. 100 गावाची सनद म्हणजे तुम्हाला मी 100 वर्ष आयुष्य दिलं होतं. आणि मी तुम्हाला खाली पाठवताना एक सांगितलं होतं, तिघांपासून सावध राहा. काम, क्रोध, लोभ आणि तिघांची अपेक्षा करू नका. आशा, इच्छा, वासना. फक्त शरीरामध्ये तुम्ही भजन पूजन करा आणि योग्य प्रकारे जो आयुष्य घालवा. पण मी सांगितलेलं काम तुम्हाला विसरून तुम्ही गेला. म्हणून योग्य काळात तुम्ही जर बदलले नाही तर तुमची नरकाला व्यवस्था केली जाईल. करावे लोभ असावा आपला आत्माराम. पत्र कळलं? आता हे पत्र पाठवलं देवाने. मी याच्यात पत्र पाठवलं. काय पत्र पाठवलं? ऐका पत्र. हा पाटील विठू पाटील आहे आणि हे विठू पाटलाचं लेकरू आहे. हे शक कोणत्या ताब्यात? विठू पाटलाचा. मग याच्या ताब्यात याच्यात एक पाटील आहे. त्या पाटलाचं नाव मनाजी पाटील आहे. डोकं खाजवाचा. आणि मनाजी पाटलाच्या ताब्यात हे अख्खं गाव आहे. हे सगळं जग विठू पाटलाच्या ताब्यात आणि अख्खं जग मनाजी पाटला ताब्यात. पण मनाजी पाटील थोडा नादी गडी आहे. नादी म्हणजे त्याला प्रेयशी आहे. प्रेयशी म्हणजे कोण रे? गर्लफ्रेंड. करेक्ट. आणि प्रियकर म्हणजे बॉयफ्रेंड. तुला प्रेयशी आहे का? प्रयत्न चालू आहे. आता नाही भारी काय तो पाटील जो आहे ते कितकं बरं का? तिकीट नाही कितकं राहतं. फक्त एक वर्ष ऐकायचं हाताला. विठू पाटलाच्या ताब्यात अख्खं जग आणि मनाजी पाटलाच्या ताब्यात अख्खं गाव. आणि तो मनाजी पाटील थोडा नादी आहे. नादी म्हणजे त्याला प्रेयशी आहे. आणि त्याच्या प्रेयशीचं नाव आहे त्याच्या प्रेयशीचं नाव आहे इच्छा. डोकं खाजवायला नको. इच्छा आणि मन एकत्र राहत आहे. आणि पल्लीतला कपडा आहे. गल्लीतल्या गल्लीत म्हणा. ती त्याच गल्लीत राहते. तोही त्याच गल्लीत राहते. आणि त्याचं तिच्यावर प्रेम आहे. आता ती पडली त्याच्या प्रेमात आणि तो पाडला तिच्या प्रेमात. या दोघांचं झालंय भांडण. आपलं झालंय वाटुळं. इच्छा म्हणती माल घाल. मन म्हणतंय मटण उतरलंय हे खाऊन. मन म्हणतोय नीट नाही. इच्छा म्हणती एकदाच जन्माला यायचंय होऊन जाऊन दे. या दोघांचा तमाशा चाललाय कोणत्या गावात? आज फिट बसलं घेतात शरीर गावात. आणि ती पडली त्याच्या प्रेमात. पण तिला माहीतच नाही हा गडी नपुसक आहे. कारण 10वा अध्याय म्हणतो काही मन हे नपुसक. मन नपुसक आहे आणि ही पडली त्याच्या प्रेमात. मग आता निवंत उत्तर द्या. तिला बाळ होईल का? अरे हा म्हणाला तर नाही म्हणत. नाही, तिला बाळ होणार नाही कारण तिचा प्रियकर नपुसक आहे. मग मी तुम्हाला प्रश्न विचारतो मालकर यांना. सगळे गणबीन ठोकणारे. तिला बाळ होणार नाही तर तिला काम नाही. 5 मिनिटं घ्या. अजून 5 घ्या. प्रश्न इतके सोपे राहतात. ती प्रियकर नपुसक आहे म्हणजे तिला बाळ होणार नाही. मग मी तुम्हाला प्रश्न विचारलाय तिला बाळ होणार नाही तर तिला काम नाही. तुम्ही काहीच उत्तर दिलं नाही. राजा तिला काम आहे पण कामाची तृप्ती करणारा नपुसक आहे म्हणून तिला कधी बाळ होणार नाही. ती कुमारिका राहणार आहे. म्हणून 7वा अध्याय म्हणतो इच्छा ही कुमारी झाली कामाचे टाळून.
कुमारिका राहिली, तिला कधी बाळ होणार नाही. मग तिला बसला धोका कोणाकडून? आता पूर्वीनं उत्तर द्या प्रिया. जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिला, मुलं कधीही धोका देत नाही. धोका का देत नाही? मिळतच नाही तर देतील कोण? धोका द्यायला मिळाले तर पाहिजे. रेस केली काहींची, रेस काहींचा तर डिस्प्लेस गेला, शिकला काहींचं तर मंगळवारी लग्न झालं, गुरुवारी नवरी गायब. गायब म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. आता पुढे नीट ऐका. जर तुम्हाला एखाद्या मुलाने धोका दिला, पोरं धोका देत नाही, लगेच केलं ना, तर तुम्ही ही गोष्ट सांगाल मला. तू ही गोष्ट सांगाल मला. आईला सांगू शकत नाही, बापाला सांगू शकत नाही, भावाला वारा लागू देत नाही, मग तिने सांगायला मला. मैत्रिणीला असा सखोल अभ्यास करायचा. आता ही पडली त्याच्या प्रेमात. कोण? इच्छा. असं फिरतीचं नाही करायचं. आणि ही तिच्या प्रेमात पडली, प्रियकडनं पुसत निघाला. ती तिच्या मैत्रिणीला सांगायला गेली, बाई आता तिची मैत्रीण कोण हेच तुम्हाला माहिती, मी सांगितलं तरच कळत. ऐका आता. ही गेली तिच्या मैत्रिणीला सांगायला, बाई त्याने मला मेसेज टाकला, मी त्याला हाय केलं, त्याने मला रस प्यायला नेला, मी 9 ग्लास रसाचा रस प्यायला, कारण मी जर्शीवर. मागून मला कळलं त्याच्यात पैसे नाही, त्यानं घड्याळ घालून टाकलं, मला रस पाजला. मग मला अंदाज आला, तो मला रस पाजला घड्याळ घालून टाकू शकतो, तो माझ्या शब्दावर त्याच्या बापाला उचलून टाकू शकतो. म्हणून मी त्याच्या प्रेमात पडले. आम्ही सुकेला जाऊन बाग वाट्याना, तिथं जाऊन मला बाळ झालं. आणि आता त्यानं मला पिसवायला सुरुवात. जेवढ्या मुली मूर्ख पोरांच्या नादी लागल्या, त्यांची हीच जिंदगीची वाट लागली. अशाच संपल्या. ही तिला सांगायला गेली, बाई माझ्या प्रियकरानं मला धोका दिला, तो नपुसक निघाला, तिच्या मैत्रिणीचं नाव आहे माया. हा सगळा तमाशा मायेचा आहे. कोण कोणचा बाप नाही, कोण कोणचा भाऊ नाही, कोण कोणची बायको नाही, आपले 3 जणच आहे. एक संत, 2 ग्रंथ आणि 3 भगवंत. हे बायका पोरं ही सगळी बाबांची पोरे, कोण प्रियशी नाही, काय नाही. काही पोरं म्हणतात ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालं. प्रेम बिम काही करीत नाही, ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. तुला काय कोणला वेळ नाही ह्या जगात. हे प्रेम बिम शिवाला बिवाला ह्या सगळ्या जगातल्या भामट्या गोष्टी आहेत. कोणाला वेळ नाही. काही लोक म्हणतात आम्हाला समाजात सेवा करायची, कोणाला गुताळला नाही. घर जाळून पैशाचं दुकान टाकायला कोणी मोकळा नाही. या जगातल्या सगळ्या माणसांना 4च रोग झाले. 1 मला पैसा पाहिजे, 2 मला लोकांनी मानलं पाहिजे, 3 सत्ता माझ्याकडे पाहिजे, आणि 4 माझं घर सोडून कोणी राजकारणात दुसऱ्याचं घर नसलं पाहिजे. लोकांना काय रोग झाला? काय रोग नाही झाला? काय नाही. हे सगळे गोळी सांगतो. हे आता माझ्यासोबत जेवढी बसलीच नाही, ही बसली ना सगळी किचनात, ही फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहे, तर मेलेली माणसं आहे. काय 250 रुपये रोजानं सभेला जाऊन टाळ्या वाजवणारी माणसं तुम्ही. तुम्हाला काय राजर धर्म करत? एक समोसा खाला तर 3 चड्ड्या खराब झाल्या. आणि तुम्ही आम्हाला बाकी प्रभूचा इतिहास सांगता का? अरे गुलाम झालात तुम्ही, गुलाम. तुमच्या अंगातलं जे छत्रपतीचं रक्त आहे ना, तुम्ही छत्रपतीचं नाव सुद्धा घेऊ नये. काय तुमच्याकडे काय? आयुष्यभर लोकांचे भोंगे बांधण्यात आयुष्य गेलं तुमचं. तुम्ही काय केलं जीवनात? वाट लागून टाकली, वाट. हे लोकांनी तुम्हाला गुलाम केलाय, गुलाम. यूज अँड थ्रो. हे 96 कुळी खानदान रक्त आहे, हे छत्रपतीचं रक्त आहे. त्याला वाकायची सवय, मोडायची सवय नाही. याला बुटाची पॉलिश करायची सवय, बुटात चाटून जगायची सवय नाही.
आणि याला सगळं विकायची सवय आहे, स्वाभिमान विकायची सवय आहे. दुसऱ्याच्या वाढदिवसाचे बोटे ठोकणारे लोक तुम्ही, तुम्हाला काय धर्म करतो, काय करताय माणसाला सांगा. हा विनोद आहे. जरा बारीक कीर्तन आहे का, काय कमवलंय आपण आयुष्यात, जरा चिंतन करा. एक ओवी सांगतो नीट आहे का. गाईचं वासरून गेलं, गाईचं वासरून गेलं, गाय दूध देत नाही, गाई दूध देत नाही. शेतकऱ्यानं वासरू फाडलं, त्याच्यात भुसा मारला, ते शिवलं आणि त्या गाईचं दूध काढलं. ओवी असे तिसरे अध्याय, सत्याचा भोगसा काढला, आत तरुण वाटा भरला. ज्ञानोबरायांनी सत्य काढून टाकलं आणि आतमध्ये भुसा भरला. तशी आज माझ्या समोर बसलेली सगळी माणसं कीर्तनातली माझ्या सकट फक्त भुसा भरून जिवंत आहे. प्रेम काय, काय प्रेम काय, सक्का भाऊ सख्या भावाचा दुश्मन आहे. काय प्रेम, ग्रामपंचायतीला विरोधी मतदान केलं म्हणून थोरला भाऊ धाकट्याचा कांद्याचा ट्रॅक्टर जाऊ देत नाही अशी कीर्तनात बसले लोक आहेत. आत्ता नावा सगळं सांगलं. फक्त शहाणपणाच्या भाषा करायच्या, मिशाला सांगायच्या, पांढरी केस काळी करायची, स्वतःला शहाण समजायचं. एक ईश्वरासारखी आई मुलातून वाहिली राहते. तुम्ही आयुष्यात कमावला काय, काय कमावलंय. 25% बैलांमध्ये स्वतःच्या आईला नातवाचा हात लावायचा अधिकार नाहीये. एक फाटक्या लुगड्यातली आजी नातवाला मांडीवर घेऊ शकत नाही. का माहितीये, तिची सून म्हणते माझी सासू आढळली आहे. आढळली सासूच्या मांडीवर नातू बसलेला सुनाला चालत नाही, पण अनानी बाईचं दूध पेलेल्या पोऱ्याचा पगार हिला पूर्ण चालतो. निरीक्षण करा. आज 50% आया कोपऱ्यामध्ये रात्री जर सुनबाई पोरगा झोपला आणि नातू जर साधा झाला तर अशी बाई शेजारच्या खोलीत उठून रडते, पण तिला सुनेला नातू उठला ही सांगायची स्थिती नाहीये. कुठे जरा निरीक्षण करा. आणि सत्याचा भोगसा काढला आणि आत वाटा मारला. पण हीच ओवी 16व्या अध्यायात, हीच ओवी, पण ओवी उलटी आहे. पण पोथ्या उचलणारे ऐका. वासराचा उगाणा ठेवून या गाई पुढे, म्हणजे वासराचा भोग गाई पुढे ठेवला. जर दूध काढतो त्याला बुद्धिमान म्हणावा, असं 16व्या अध्यायाचं उत्तर आहे. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. वासरू खोट आहे पण पाना खरा आहे, वासरू खोट आहे पण बाबीचं दूध खरं आहे. हे जग खोट आहे, संतन ग्रंथ खरे आहे. तिच्या मैत्रिणी नाव माया आहे. आज सगळा तमाशा पहिला मंडळ, मुलाला सुनबाईला जर फिरायला जायचं असेल ना स्कूटीवर डोंगराला, आणि तिला जर पोरांची अडचण होत असेल तर त्या सुनाकडे एक आयडिया आहे. ती म्हणते आमची पोर आहेत ना माझ्यापेक्षा आहे ना म्हातारी का चांगलं. आता म्हातारी ओरिजिनल चक्रम. ती म्हणती मी असले ना पोरांना त्यांची आई मी गेले दोघं जरा डोंगराला येड्या बाबडे बसले आईस्क्रीमची कडे दोघांना 2 कांड्या घ्यावा का नाही, एकच कांडी घेतली. त्यानं जी बार काढली हिनं शटाच करून टाकला. आणि हे नातू आहे ना आधी त्या नागपुरी गोड घालते पदर वडीत आहे तरी अशी म्हणती